खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते आणि मी हे काय करते हे तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याच्या आधी सकाळी आज नाश्त्यामध्ये प्लॅन केला होता छान असा चीज बॉल्स. आणि चीज बॉल हा आमच्या घरातला सर्वात फेवरेट आयटम आहे. आहोंनी येताना आणले होते जांभूळ आणि हे वजनाने जवळजवळ 1.5 किलो जांभूळ होते आणि त्याची एखादी रेसिपी ट्राय करायची होती. मग त्याच्यासाठी हे जांभूळ आहेत ना ते ताटामध्ये काढून घेतले आणि हे जांभूळ क्वालिटीनी अगदी एक नंबर होते, एकदम रसरशीत, ज्याला आपण गरपे जांभूळ म्हणतो ना ते असे जांभूळ होते. आणि याची जी रेसिपी मी ट्राय केलेली आहे तिचा जो फुल व्लॉग आहे ना तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे, तर तिथे जाऊन नक्की चेकआउट करा. ही चालूच होती माझी तयारी, तोपर्यंत मध्येच मग लेकरांचा अभ्यास घ्यायचा होता, अंशूचा पेपर सेट करायला घेतला, तिची एक्झाम सुरू होती. आता मला हा प्रश्न पडतो की आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण आपणच अभ्यास करायचो आणि आता आपण मोठे झालो ना तरी आपणच अभ्यास करतो. म्हणजे तेव्हाही आपल्यालाच टेन्शन होतं आणि आत्ताही आपल्यालाच टेन्शन आहे. तर असं कोणाकोणाचं मत आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर परत मग आहे ती जांभूळवरची थोडीशी राहिलेली जी बाकीची प्रोसिजर आहे ती करून घेतली. तिचा क्वेश्चन पेपर सेट करून तिला सोडवायला दिला आणि 3 पहिल्या लाईनमध्ये आणि रिद्धूचा अभ्यास घ्यायला डी बसले. फॉर डा, व्हेरी गुड. खाली 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 परफेक्ट 3 लाईनमध्ये चाललं पाहिजे. डी फॉर एक्स्ट्रा झाली, कळ परत. डी फॉर हां, बस, व्हेरी गुड. फार मल्टीटास्किंग राहावं डी फॉर लागतं. म्हणजे त्या ॲट अ टाईम ना खूप सारी कामं करत असतात. किचनमध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम चालू होतं, इकडे जांभूळची नवीन रेसिपी चालू होती, लेकींचा अभ्यास घेणं चालू होतं आणि सगळीकडे ना कंप्लीट धावपळ धावपळ धावपळ. पण फायनल रिझल्टमधले एकदम 100% असतो बरं का. त्याच्यानंतर हे जांभूळ आहेत ते छान असे ग्राइंड करून घेतले, त्यांना आईस ट्रेमध्ये टाकून घेतलं, इथे बघू शकता. आणि मग ह्यांना आहे ते आपण सेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि आता ते सेट एक ओव्हरनाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ते सेट करण्यासाठी ठेवू शकता डीप फ्रीजरला. जेवणामध्ये स्पेशल असा मेनू पापलेट फ्राय, पापलेटचा रस्सा, सोलकढी, चपाती आणि भात. तर या सर्वांनी जेवायला. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आठवणीने करा. चला, बाय.